अहिल्यानगरमध्ये वाळू लिलावास मिळणार प्रतिसाद, तस्करीवर भर। अहिल्यानगरमध्ये एकेकाळी वाळू घाटांच्या लिलावासाठी मोठी चढाओढ लागायची। वाळूच्या ठेक्यांवरून राजकीय हस्तक्षेप, संघर्ष आणि अगदी रक्तपाताच्या घटनाही घडायच्या। पण आता पूर्ण चित्र बदललं आहे। यंदा जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला असून अवघ्या 6 वाळू घाटांचेच लिलाव झाले आहेत। मंडळी, प्रश्न असा आहे की ठेकेदार लिलावापासून दूर का पळतायत? यामागे शासनाच्या वाळू धोरणातील बदल हे एक प्रमुख कारण मानले जात आहे। काही वर्षांपूर्वी शासनाने अशी अट घातली की वाळू घाटाचा लिलाव घेणाऱ्या ठेकेदाराने ग्राहकांना 600 रुपये प्रति ब्रास दराने वाळू विकावी। या अटीमुळे अनेक ठेकेदारांनी अधिकृत लिलाव घेण्याकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे। यामुळे अधिकृत लिलाव घेण्यापेक्षा बेकायदेशीर मार्गाने वाळू मिळवणे काही जणांना सोयीचे ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे। परिणामी शासनाला महसुलाचा फटका बसत आहे, तर दुसरीकडे अवैध वाळू उपशाला चालना मिळत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात गोदावरी, भीमा, प्रवरा, मुळा, सीना यांसारख्या प्रमुख नद्यांसह अनेक उपनद्यांमध्ये अवैध वाळू उपशाकडे वाढता कल ही प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली आहे। आता प्रश्न असा आहे की वाळू तस्करीवर लगाम कधी बसणार आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।